मारेगांव तहसील के बोरी खुर्द में स्वतंत्र स्मशान भूमि न होने से गांव वासियों को अत्यंत कठिन एवं लज्जास्पद प्रसंग से गुजरना पड़ा। गांव के एक मृत व्यक्ति पर ग्राम पंचायत कार्यालय परिसर में ही अंतिम संस्कार किए जाने की विचलित करने वाली घटना घटने से ग्रामीण क्षेत्र के मूलभूत सुविधाओं पर एक बार फिर सवाल खड़े हो रहे हैं। ग्रामवासियों द्वारा दी गई जानकारी के अनुसार बोरी खुर्द में स्मशान भूमि के लिए कई सालों से प्रशासन एवं लोक प्रतिनिधियों की ओर लगातार मांग की जा रही थी, लेकिन इस मांग की ओर हमेशा नजरअंदाज किए जाने से आज गांव वासियों पर इतना विकट समय आया है कि ग्राम पंचायत कार्यालय के परिसर में ही एक व्यक्ति का अंतिम संस्कार करना पड़ा। इस घटना से मृत व्यक्ति के परिजनों सहित सभी गाँव वासियों में रोष देखा जा रहा है। मृत व्यक्ति को सम्मान से अंतिम विदाई देने में भी असुविधा होने से गाँव वासियों ने कौन सा विकास और कौन सा फायदा, ऐसा संतप्त सवाल उपस्थित किया है और प्रशासन से तत्काल बोरी खुर्द में स्वतंत्र स्मशान भूमि के लिए जगह उपलब्ध करने एवं मूलभूत सुविधाएं मुहैया करवाने की मांग की है। अन्यथा की गई मांगों की ओर दोबारा नजरअंदाज किया गया तो लोकतंत्र का मार्ग अपनाकर तीव्र आंदोलन करने का इशारा दिया है। नमस्कार, आज आम्ही बोरी खुर्द ग्रामस्थ वारंवार ग्रामपंचायतला आम्ही निवेदन देत होतो 2022 पासून, तरी ग्रामपंचायतने आमची काही कधी दखल घेतलीच नाही। आम्ही शांतीपूर्ण आतापर्यंत मार्गावर चालत होतो, पण गावातील ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून आपला एक तीव्र निषेध ग्रामपंचायतवर कशा पद्धतीने दाखवला, अशा पद्धतीने दाखवला की ग्रामपंचायतच्या वराण्यात आम्ही अंत्यविधी केली। आमचा प्रशासनाला जबाब आहे की बा सामान्य माणूस कधीपर्यंत सहन करत राहील का? विकास फक्त कागदपत्रीच राहील का? या संदर्भात आम्ही सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य व मेंबरचा निषेध केला। या स्मशानभूमीचा निधी आला होता, या निधी कुठे कुठे खर्च केला या ग्रामपंचायत सदस्य व सरपंच व सचिवांनी? यांनी निधी हा भालेवाडी इथे स्मशानभूमीसाठी आकारला व धामणी येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गासाठी वापरला, पण बोरी खुर्द इथे अजिबात वापरला नाही। आमची भालेवाडी, धामणी आणि बोरी खुर्द हे तीनही गाव गट ग्रामपंचायत असून तीनही गावाच्या तुलनात्मक बोरी खुर्द येथे स्वतः तिथं ग्रामपंचायत असून तिथला अजिबात विकास नाही आहे। स्मशानभूमी पकडा तुम्ही किंवा कोणती बी एक निजी विकास म्हणून कोणताच विकास नाही आहे। नाही, मागील किती पिढ्यापासून या स्मशानभूमीसाठी आपण पाठपुरावा मागील म्हणजे स्वातंत्र्याच्या काळापासून माहिती आहे का, आमच्या गावामध्ये स्मशानभूमीच नाही आहे। स्मशानभूमी अजिबात स्वातंत्र्य काळापासून नाही आहे। आम्ही आतापर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये म्हणजे जंगलामध्येच अंत्यविधी करतो। इथे जाणण्याचं कारण काय का बा? इथे भ्रष्टाचार झाला का म्हणता येईल का? हो म्हणता येईल, कारण की गावामध्ये जेवढे बी विकासात्मक कामं झाले त्याच्यामध्ये ते अपूर्ण अवस्थेमध्ये आहे व बाकी ठिकाणी जसं उदाहरणार्थ सार्वजनिक शौचालय असो किंवा स्वच्छतावरचे काही असो किंवा मग पाण्यावरचा विषय असो, कोणतेच पूर्ण काम पूर्ण पद्धतीने झाले नाही। आमची एक ग्रामस्थांची एक अशी इच्छा आहे की पंचायत समितीने आमच्या ग्रामपंचायतवर चौकशी लावावी आणि या संदर्भात भालेवाडी सदस्य आहे तोच पूर्ण ग्रामपंचायतचा कारभार चालवते बा, कितपर्यंत खरं आहे? हो हा सरपंच सचिव ह्या दोघांची सांगड घालून तो आपला एक वैयक्तिक नाही का कॉन्ट्रॅक्ट घेतो, म्हणजे ना असंच कधी ग्रामसभा घेत नाही, वैयक्तिक त्यांनी मेंबर सचिव सरपंच मिळून ग्रामसभा झाली बा असं ग्राह्य धरून त्यांनीच ठराव पास करतात आणि त्यांनीच तो निधीचा गैरवापर करून आपला वैयक्तिक स्वार्थ त्याच्यामध्ये ते बघतात। कागदोपत्री ठराव दाखवून भ्रष्टाचार करत असल्याचा ठराव घेऊन कागदोपत्री निधी हडप करत असल्याचं तुम्हाला म्हणणं आहे बाबा? हो आमच्या सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आमच्या ग्रामपंचायतवर एक वेळा चौकशी लावा, कारण की जेवढे बी उदाहरणार्थ सार्वजनिक भवन असो की सार्वजनिक शौचालय असो किंवा मग आरो प्लांटचा विषय असो किंवा मग घनकचऱ्याचा विषय असो, हा 50% पण पूर्ण नाही आहे। त्यामुळं BDO साहेबांना माझी हेच विनंती आहे की आमच्या ग्रामपंचायतवर त्यांनी चौकशी लावावी। त्याचमुळे तुम्हाला इथे मयत करण्याची वेळ आली? तर तोच सर्व लोकांच्या मते, सर्व लोकांच्या सहमतीने ते अंत्यविधी झालेली आहे, कारण की हा एक शांतीपूर्ण मार्ग आहे। कारण की कोण्याही प्रकारचं प्रशासनाचे आम्ही नुकसान केलेलं नाही आहे, पण प्रशासनाला एक जाब विचारण्यासाठी, कारण की जर बैरों को सुनाई नहीं देता है तो
बम तो फोड नाही पडत आहे. त्या हिशोबानं आम्ही माहिती आहे का ग्रामपंचायत इथे अंतविधी पूर्ण केली. नाही, आता गट विकास अधिकारी आले होते, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी फक्त आम्ही प्रस्ताव दिला आहे, आम्ही म्हणजे नसंच एक उडवाउडवीचे उत्तर दिले, त्यामुळं ते मागील 4 वर्षापासून देत आहे. आणि मी स्वतः संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. हे आमचे अमोल ठाकरे आहे. अमोल ठाकरेंनी वारंवार तिथे जाऊन शिफारस केली असता फॉरेस्टवाले सांगतात की आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवला आहे, पंचायत समितीवाले सांगतात की आम्ही त्यांना प्रस्ताव पाठवला आहे. ते एकामेकाचे नाव सांगून टाळाटाळ करत आहे. आम्हाला फायनल आउटपुट पाहिजे होता, त्याच्यासाठी हे सर्व गाव. मारेगांव से दिलदार शेख की रिपोर्ट।